मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। पप्पा आणि आई, तुम्ही दोघांनी मला घडवण्यासाठी जो त्याग केला आणि मेहनत घेतली ती मी कधीच विसरू शकणार नाही। तुम्ही दोघेही माझ्यासाठी आणि श्रुतीसाठी प्रेरणादायी आहात। यापुढे सुद्धा असंच मार्गदर्शन करत राहा। मी तुमच्या सुखी व निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो। माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारों दिल के हम अमीर हैं। माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारों दिल के हम अमीर हैं। मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, जले बहार के लिए वो जिंदगी, किसी को हो ना हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है। आजी तुमच्यासाठी काही बोलत। आजी म्हणजे छान छान गोष्टी, आजी म्हणजे बालपणीच्या सुंदर आठवणी, आजी म्हणजे अनुभवांची शिदोरी, आजी म्हणजे मायेची माय, आजी म्हणजे दुधावरची साय, आजी म्हणजे जीवनाच्या पुस्तकातील सुंदर पान, आजी म्हणजे संस्काराचा अमूल्य साठा छान, आजी म्हणजे आम्हा नातवंडांना खूप खूप आवडणारी, सर्व लाड पुरवणारी, खुशीत घेऊन झोपवणारी, अंगाखांद्यावर खेळवते ती आजी, छोट्या छोट्या गोष्टींतून जीवनाचे सार सांगते ती आजी। खरंच भाग्यवान असतात ती मुले ज्यांना तुमच्यासाठी प्रेमळ आजी मिळते। जेव्हा आजीचा प्रेमळ हात डोक्यावर असतो आणि तिचे प्रेम मिळते, नेहमी सुख आणि आनंदाने आमचे आयुष्य भरून वाहते। तुमच्या चेहऱ्यावरचे हसू कधीही जाऊ नये, तुमच्या डोळ्यात पाणी कधीही येऊ नये, पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा, प्रत्येक जन्मी तुम्हीच आजी म्हणून मिळावी हीच माझी सदिच्छा। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजी सर्व नातवंडांकडून। आम्हाला खूप काही शिकवतात, प्रेम करतात, काळजी करतात, वेळ प्रसंगी रागवतातही। अशा आमच्या मोठ्या भाऊंना आज त्यांचा 60वा वाढदिवस तसंच त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त खूप खूप शुभेच्छा। मी जगदंबी चरणी पाळताना दादाविषयी सांगायचं म्हटलं तर माझ्या दादाविषयी कितीही सांगितलं तरी शब्द कमी पडणारे आहेत। दादाने आम्हा सर्व भावांना वडिलांचा आधार दिला, मला कधीही वडिलांची उणीव वासू दिली नाही। आमचे कपडे धुणे तर आम्हाला हाताने जेवू घालणे, आमच्या आंघोळी करणे या व्यतिरिक्त माझ्या दादाने आमच्यासाठी एवढे कष्ट केलेत की आमच्या दादाचे ऋण आम्ही आयुष्यभर फेडू शकणार नाही। माझ्या शालेय शिक्षणापासून ते कॉलेज शिक्षणापर्यंत पुस्तकं, कपडे इत्यादी सर्व गोष्टी मला दादा पुरवत असत। दादाचा मला धाक नसता तर आज मी घडू शकलो नसतो। दादाने रात्रंदिवस मेहनत करून गंभीरपणे माझ्या पाठीशी उभे राहून आम्हा सर्व भावांची व बहिणीची लग्न पार करून दिली व आम्हाला वडिलांची कुठेही कमी जाणू दिली। आतापर्यंत आमच्या सर्व भावांना आजारपण आलं किंवा काहीही झालं तरी स्वतः दादा दावत येऊन आम्हाला हॉस्पिटल दाखल करतो व अजून सुद्धा आमची देखभाल करीत असतो। माझ्यासाठी दादा फक्त भाऊ म्हणून नाही तर त्याने मला आयुष्यात खूप प्रेरणा दिली। दादांचा मार्गदर्शन व धैर्याचा मी खूप आभारी आहे। भावंडांचे प्रेम हे सर्वात वेगळं असतं। वेळ प्रसंगी एकमेकांना जीवाला जीव देणारे भावंडेच असतात। आमच्या वडिलांनंतर दादांसारखा दुसरा बाप माणूस आम्हाला जगात शोधूनही सापडणार नाही। साहजिकच या नात्याचे नाळ देवाने जोडलेले असल्यामुळे भावाभावाचे अथवा भाऊ बहिणीचे नाते हे नेहमीच अतूट असते। आम्हाला लहानपणापासून चिडवून त्रास देणारा हा दादा जेव्हा वेळ प्रसंगी आमच्या पाठी खंबीरपणे उभा राहतो तेव्हा आमच्या डोळ्यात त्याच्यासाठी फक्त आणि फक्त आदरच असतो। मोठा भाऊ असणं ही प्रत्येकासाठी भाग्याची गोष्ट आहे, कारण तो तुमच्यावर वडीलकाच्या नात्याने धाक तर दाखवतोच पण वाईट गोष्टीपासून तुमचं रक्षणही करतो। मोठ्या दादासारखं प्रेम आमच्यावर आयुष्यात कोणीच करू शकत नाही। दादा, त्या सर्व गोष्टींसाठी मी तुझा नेहमी कृतज्ञ असेल जे तू माझ्यासाठी आयुष्यभर केलंस।
तू असाच आनंदी आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा. माझ्या वाईट काळात म्हणजे मी गेल्या काही 6 वर्षापूर्वी खूप मोठ्या आजारात असताना माझ्या पाठीमागे खंबीरपणे माझा दादा उभा राहिला. खरंच असा भाऊ नशिबानेच मिळतो आणि मी तो नशीबवान आहे. दादा, तू जगातला बेस्ट भाऊ आहेस रे. तू आम्हाला कधी हसवलं आहेस रे, कधी रडवलं आहेस रे, पण तो आम्हाला सारी जिंदगीभर जपला आहेस. हा आमचा दादा जगात शोधून सापडणार नाही. तुझ्याबद्दल कितीही बोललो तरी शब्द अपुरेच पडतील. तुझा जन्मदिवस आहे, त्यासाठी तुला कोटी कोटी शुभेच्छा. मग तुला उदंड आयुष्यात उत्तम आरोग्य लाभो. ही श्रीकृष्ण चरण प्रार्थना.